प्रतिनिधी अज्जू शेख रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथील देशी दारूच्या दुकानातून जमा झालेली रोकड लंपास करण्यासाठी दुकान मालकाच्या कामगारानेच चोरीचा बनाव रचल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र सावदा पोलिसांनी अवघ्या 4 तासांत या चोरीचा छडा लावून आरोपी कामगाराला अटक केली असून चोरीची सर्व रक्कम हस्तगत केली आहे. फिर्यादी राजेंद्र भागवत जयस्वाल वय 60 वर्षे राहणार पंचमुखी हनुमाननगर तालुका रावेर यांचे थोरगव्हाण तालुका रावेर येथे सरकारमान्य देशी दारूचे दुकान आहे. 13 जुलै 2026 रोजी दुकानातील विक्रीची 1,98,000 रुपये रोख रक्कम घेऊन त्यांचा कामगार शेख सुफियान शेख अतीक वय 20 वर्षे राहणार नागझिरी रोड इमामवाडा तालुका रावेर हा रावेरकडे निघाला होता. सावदा रावेर रस्त्यावरील राजदीप पेट्रोल पंपाजवळ वाघोदा बुद्रुक तालुका रावेर येथे 2 अनोळखी दुचाकीस्वारांनी त्याला अडवून पैशांची पिशवी चोरून नेल्याची खोटी माहिती त्याने दुकान मालकाला दिली. घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तपासादरम्यान आरोपी शेख सुफियान याच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यानेच चोरीचा बनाव केल्याचे स्पष्ट झाले. सावदा पोलीस स्थानकात भारतीय न्यायसंहिता 2023च्या कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपासाअंती त्यात कलम 306 वाढवण्यात आले आणि आरोपीकडून चोरीची पूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, पोलीस हवालदार निलेश बाविस्कर, विनोद तडवी, संजीव चौधरी, उमेश पाटील, पोलीस नाईक सुनील सैंदाणे, पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील, संजय तडवी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पवार आणि सहाय्यक फौजदार सुनील दामोदरे यांनी केली आहे.